परियेथे ऐसे कधारू, तेणेची बोले मी श्रीधरू, जैसानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश म्हणतात, अशक्य असले तरी गीतेचा अतींद्रिय अर्थ कळण्यास येथे एक आधार आहे. जर श्री सद्गुरू निवृत्तीनाथ मला पूर्ण अनुकूल आहेत, तर त्यामुळे धीर धरून मी अर्थानुभव सांगतो. भगवान ज्ञानेश्वर सांगतात, मी अपराध करतोय की भगवद्गीतेचा अर्थ, भगवद्गीतेचा अनुभव आल्यानंतर जो शब्दांमध्ये सांगायचा असतो त्याचं धारिष्ट्य मी करत आहे, कारण कोणी ते केलेलं नाही आहे. कालच आपला तो विषय झाला, कोणीही केलेलं नाही आहे. शब्दामधून सांगणं कोणालाही शक्य झालेलं नाही. जसं ध्यानाचा अर्थ मी सांगत असताना अनेक गोष्टी अशा वाटतं की खूप राहून गेलं, तरी आपण खूप सांगितलं. कुठल्याही धर्मग्रंथात फार त्याचं काही सांगितलेलं नाही आहे. सांगताच येत नाही, शब्दांमध्ये आणू शकत नाही. आणि ते म्हणतात, पण तरी मी सांगेल, बरंचसं काही सांगेल. त्याचं कारण श्री सद्गुरुनाथ माझ्या पाठीशी आहेत, मला त्याची चिंता नाही. आणि म्हणून धैर्य मी धरलेलं आहे. आता वाटतंय एखाद्या वेळेस मी सांगेल की न सांगेल, पण नक्की मी सांगेल. ज्यावेळेस माझ्यावरही असं संकट आलं, आपले परमपूजनीय बाप्पासाहेब 1988ला समाधीस्थ झाले रामनवमीला. एक महिना आम्हाला बोलवत होते, काय द्यायचं ते देत होते. पुण्याला प्रत्येक महिन्याला मला जावं लागत होतं. असं 6-7 महिने कंटिन्युअस गेलो. आणि म्हणाले की मला आता राहायचं नाही आणि मला जायचं आहे. आता तुम्ही कार्य करा किंवा न करा, मला आता थांबायचं नाही. गेली 20 वर्ष मी माझं आयुष्य वाढवतोय, आता मला वाढवायचं नाही. आम्हाला वाटलं असेच नेहमी बोलतात, आताही बोलत असतील. शेवटचे 6 महिन्याकरता बाप्पासाहेबांनी कळंबरकर जे येतील त्याला मी पूर्ण करेल असं ते म्हणाले. पण फारसे लाभ कोणी घेऊ शकले नाही. त्यानंतर बाप्पासाहेब निघून गेले, समाधीस्थ झाले, ठरलेली डेट ठेवून. पुढे आम्हाला, मी काही कार्य करायला तयार नव्हतो. अनेक लोक मला सांगत, तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. मी म्हणालो, शब्द भांडारात मी जर अडकलो, कीर्ती होईल, टाळ्या वाजवतील लोक, माझ्याकडे रीग लागेल, पण माझी वैयक्तिक साधना जाईल. त्या लोकांचा ससेमिरा जास्त मागे लागेल. म्हणून मी नको म्हणत होतो. बाप्पासाहेबाला म्हणत होतो मी की बाप्पासाहेब आम्हाला एकदा पूर्ण होऊ द्या. ते म्हणायचे, तुम्हाला सर्व किल्ल्या दिलेल्या आहेत, पण तुम्ही ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार आणि ह्या योगाचा जर केला तर तुमचं कल्याण होईल, नाही तर तुमचं पतन होईल, उन्हाळा होईल तुमचा. पटत नव्हतं. वैयक्तिक साधना करावी, काय घेणं देणं लोकांशी सध्या तरी, असा एक भाग होता. कीर्तीच्या मागे लागू, लोक मागे लागतील, भव्य दिव्य कार्यक्रम होतील, पण आपलं काय, असं एक वाटायचं, भीती होती. पण मुंजाजीराव शेळकेपासून अनेक लोक सांगत होते, अहो तुमच्या गुरुचं करा, पार्डीकर महाराज. ते सांगायचे, अहो गुरुचं काही करा, ज्ञानेश्वरी तुम्ही घ्या. मी नाही म्हणायचो. आणि बाप्पासाहेबांकडे कधी शिकलो नाही असं बसून. एखाद्या ओवीवर बाप्पासाहेब थोडंसं निरूपण करायचे, तेवढंच. कॉलेज लाईफमध्ये होतो, कोण ऐकतं. आणि भीती वाटायची. ज्ञानेश्वरीचं पारायण हार्डली 2-3दा केलं असेल जन्मात. पारायण उघडूनही पाहिली नाही. आणि म्हणायला लागले बाप्पासाहेब, ते लोक म्हणायला लागले, आनंदराव कौसडीकर म्हणाले, आणि माझा भाऊ जगदीश वारला, त्यामुळे पुन्हा आघात झाला. नंतर छाती दुखायला लागली. 17 नोव्हेंबर 1990
त्यानंतर छाती इतकी दुखायला लागली, कार्डिओग्राम काढले डॉक्टर परतानीकडनं, काही नाही. इतका थकत चाललो, 5-5 तास साधना करत होतो, काही अनुभव यायला तयार नाहीत. म्हणलं आपण शून्य झालो, कुठेतरी चुकायलं. 27 वर्ष बाप्पासाहेबांच्या सहवासात साधना केली आणि आज आपण शून्य झालो. नक्की 9ला माझी छाती दुखायला सुरुवात व्हायची, तडपायचो मी. अर्धा 1 तास असं चालायचं आणि सर्वजण घरात घाबरत होते. माझी पत्नी घाबरत होती, काय करावं. डॉक्टर म्हणाले मी काय औषध देऊ, काहीच रोग नाही. छाती मात्र आवळून धरायची, तडपायचो असा. आणि मधून मधून ही माणसं म्हणायची तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. शांतीलाल जैन होते, त्यांनी माझं भाषण ऐकलं, जैन धर्मातील कर्मसिद्धांत. ते म्हणाले याचा कोट फाडा आणि समाजात उभं करा. इतका छान विद्वान म्हणले या समाजात नाही आणि याची वकिली बंद करा. कोणी काही म्हणू लागलं, कोणी म्हणाले याला भिकारी करायचं होतं, मागत फिरला असता पण लोकांचं कल्याण झालं असतं, आबासाहेब देशपांडे वकील म्हणाले. आणि मग मुलगीर वकील म्हणाले जैन वकिलांना, शांतीलाल जैन वकिलांना, की तुम्हाला माहीत नाही यांचे गुरु काय, तुम्ही फक्त विद्वत्ता पाहिली. पण एखाद्या चांगल्या गुरुला वाईट शिष्य कसे मिळू शकतात त्याचे 3 नमुने आहेत म्हणले. चंद्रशेखर गाडगीळ पुणे, रामकुमार राठोड औरंगाबाद आणि आपला हा रामेश्वर सोमाणी परभणी. इतके खराब शिष्य कुठल्याही गुरुला मिळाले नसतील. मग मात्र मी चमकलो. म्हणलं खरंच आपण खराब आहेत का, गुरु चांगले असले तरी. म्हणून तर माझी छाती दुखत नसेल किंवा जगदंबा यांच्या तोंडातनं तर काही म्हणत नसेल आणि आपण ऐकत नाही आहेत. अनेक लोक सांगतायत. आनंदराव कोसडीकर म्हणाले तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. मी नाही म्हणालो की छाती दुखायची. आणि शेवटी एके दिवशी, दुसऱ्याच दिवशी घरी गेलो, नाही त्याच दिवशी कोर्टातनं घरी आल्याबरोबर मी लेटर काढलं, बाप्पासाहेबाला लिहिलेलं शेवटचं माझं. शेखरनी तसंच पत्र पाठवलं होतं. होय आम्ही कार्य करणार असं आश्वासन दिलं होतं, पण आज जेवणारे कोणी दिसत नाहीत, कोणापुढे आम्ही सांगावं. बस त्याच ते पत्र बाप्पासाहेबाला गेल्यावर बाप्पासाहेब म्हणाले माझा निर्णय समाधीचा झाला. ज्या पत्राची मी वाट पाहत होतो ते पत्र मला तुमचं मिळालं. आणि त्या पत्रात म्हणले आपण कबूल केलंय. हेच तर कारण नसेल. कोर्टात गेलो, आनंदराव कोसडीकर, आम्ही कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर सुंदरराव दैठणकर वकील, देशमुख वकील, आम्ही येतोत म्हणले ज्ञानेश्वरीला, तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. मी होय म्हणालो. बरोबर योगाग्नी प्रचंड प्रगट झाला. अरे बापरे म्हणलं, हेच तर कारण नसेल, आपण नाही म्हणत होतो. दणके बसत होते. घरी आलो, मिसेसला म्हणालो आज मला काही होणार नाही. ते म्हणे रात्री पाहू 9 वाजता. काही झालेलं नाही. 9 वाजता शांत गाढा झोप लागेल म्हणलं, झोपलो. 1 वाजता अचानकपणे खटखटखट शक्तीने उठवलं, मांडी लावली. मी घाबरलो, कोणी आपल्याला मांडी लावायला लावली. बळजबरीने झाली क्रिया. ताठ बसलो आणि एकदम समोर बाप्पासाहेब प्रगटले, लख्ख प्रकाश. फक्त असा हात केला. म्हणलं झालं, कबूल केल्याबरोबर म्हणलं याच्यासाठी एवढं मला त्रास झाला. बस दुसऱ्या दिवशीपासून ज्ञानेश्वरीचे शोधायला सुरुवात केली. ऐकणारे कोण, भीत होतो. ज्या दिवशी घ्यायची ज्ञानेश्वरी, आनंदराव कोसडीकरांचं घर उघडलं, पहिलं पेज वाचलंय, मला काही सांगू शकणार नाहीत आपण आणि कोणी टिकणार नाही आपल्याजवळ. बस बसलो की सुरू व्हायचं. अफाट येत गेलं. आज तुम्ही पाहताय. कधी मी ओव्या पाहून येत नाही, कधी स्टडी करून फारसं येत नाही, काही नाही. सुरुवात होऊन जाते. त्याचं कारण सद्गुरूंनी दिलेली आज्ञा हे त्याचं प्रमुख कारण आहे. माझ्यासारख्याला सद्गुरूंच्या आज्ञेचा जर असा परिणाम आहे. दरक फार हसायचे.
कधी भाषणात कोणी म्हणाले महाराष्ट्रातले प्रसिद्ध विद्वान, तो हसायचा. त्यांना माहीत नाही की आपल्या विद्वानांनी कधी तीनदाही ज्ञानेश्वरी वाचलेली नाही. डॉक्टर मगर एकदा म्हणाले एका लग्नात, कधी अभ्यास करता हो, किती प्रचंड. ते म्हणजे अभ्यास आम्ही तर पाहिला नाही. डॉक्टर परतानी म्हणाले करताना. मग येतंय कसं? खरंच आहे, ज्ञानेश्वरांचं वय पाहता अक्षर ओळख तरी होती की नाही शंका आहे. काय चूक आहे? लौकिक अर्थाने किती माणूस शिकू शकतो? आणि म्हणून ते जे म्हणतात ते प्रत्येक वाक्य सत्य आहे. माझ्यासारख्याने काय अभ्यास केलाय? काही नाही. लोकांचे आयुष्य गेलेत. ज्ञानेश्वरी सोपी नाही. आणि ज्या ज्या वेळेस माझे भव्य असे प्रवचन कुठे कुठे झाले, आळंदीला 25,000 लोकांपुढे, पहिल्यांदा ती हिंदीमध्ये ट्रान्सलेट करणारी इंदोरची बाई पळत आली. मी केलंय म्हणले ज्ञानेश्वरी हिंदीमध्ये, पण तुमचे गुरु कोण सांगा. इतक्या जोरात पळत आली लोक येण्यापूर्वी. इंदोरची होती ती. तुमचे गुरु कोण? ज्ञानेश्वरी मी लिहिली हिंदीत, हिंदुस्थानात माझी ज्ञानेश्वरी आहे. पण असे अर्थ मी कधी पाहिले नाही. कुठून आलं? आणि तुमच्याही साधकांमधून काही काही जे घेतात ते आता बोलायला लागलेत. कुठून येतं? फक्त गुरु कृपा, श्रद्धा, विश्वास आणि भक्ती पाहिजे. आणि मग माऊली बोलतात ते एक एक वाक्य सत्य, तेवढंच सत्य. एरवी तरी मी मूर्ख. सद्गुरू पाठीमागे जर असतील, त्यांची जर आज्ञा असेल तर आपण काहीही करू शकतो. हे खरं आहे. अनेक रहस्य बाप्पासाहेबांना मी विचारत होतो, मला समाधान होत नव्हतं. आणि मी सांगत असताना माझंच समाधान झालं. बुद्धियोग हा विषय होता. बुद्धियोग पहिल्यांदा कसा, मागे कसा नाही, आत्ताच नवीन कसा, अमेंडमेंट म्हणजे काय. बाप्पासाहेबांशी मी वाद घातले ह्या प्रश्नावर. त्या प्रश्नांची उकल मला झाली, घेत असताना झाली. हे भांडार येण्याचं कारण सद्गुरू सारिखा असता पाठी राखा. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि मी घाबरत होतो, पुन्हा घाबरत होतो. एवढं मोठं भांडार माऊली आपल्याला सांगते, बाप्पासाहेब सांगतात. आणि माऊली मंदिरामध्ये 10-12 साधक होते. आणि माऊली मंदिरात मी एकटाच उभा होतो असा बाहेरच्या याच्यात. हे दर्शनाला गेलेले. आणि माऊलीला कळवळून प्रार्थना केली, माऊली माझी ताकद नाही आहे, माझी क्षमता नाही आहे, मी कॉम्पिटंट तेवढा नाही आहे. आणि तुम्ही छातीवर बसलात, हे सगळं करा. मी उद्या अर्थ नाही सांगू शकलो किंवा उद्या मी तुम्हाला अनुभव नाही देऊ शकलो या साधकांना, कलंक तुम्हाला लागेल, मला नाही. असं म्हणल्यानंतर घाईवरून आलो होतो, एकटाच होतो. काय विजा चमकल्या कडकड. आज मला वाटतं संपूर्ण देऊळ विजेने लखलख झालं होतं. विजा कडकडून जशा काय आकाशात पडतात तशा, आणि माझ्या अंगावर कोसळू लागल्या. घाबरलो, खाली बसलो. 3 दिवस संपूर्ण आळंदीत वीज अशी विजेमध्ये मी खेळत होतो. माझं वाचा बंद झाली होती. सर्व साधकांना सांगितलं आज माऊलींच्या दरबारात अनुभव घ्या, पुन्हा येणार नाही अनुभव. कळंबरकर होते ना. आणि मी सांगितलं 3 जणाला अनुभव आला नाही, कारण तेवढ्या श्रद्धेने बसले नव्हते. ते नावं नाही आज सांगत. बाकीच्या सर्वांना अनुभव आला. ते म्हणजे बाप रे, विजा आमच्याही अंगावर कोसळत होत्या. काय सांगत होते माऊली? होय, पाठीमागे आम्ही आहोत, गॉन अहेड. त्या दिवसापासून माझं धैर्य बांधलं. आता नाही मागणार म्हणलं. कलंक लागेल शब्द वापरला ना, त्याचे झटके दिले. आणि म्हणलं आता मला विश्वास झालाय की तुम्ही पाठीशी आहात. मी कोण आहे तेच माऊली इथे सांगतायत.
भगवान शंभूची आज्ञा निवृत्तीनाथांच्या थ्रू एका छोट्या बालकाला 16व्या वर्षाच्या मिळते, ज्याला घर नाही, दार नाही, बिझनेस नाही, खायला अन्न नाही, पाठी लेखन मिळाली नाही. खरं सांगा, वाटू नये त्यांना? आणि होय, विश्व बुडतंय ते वाचव, ही आज्ञा आहे. म्हणून माऊली म्हणते, मी धैर्य देखील हिंमत होत नव्हती, मी अपराध करत होतो. जसं मला जरी सद्गुरूंचं पाठबळ आहे असं सांगत असलो तरी वैयक्तिक माणूस घाबरतो. कोणाला माहीत, एक शंका असते मनात, काय होईल आपलं. तीच माऊलींना शंका आहे. एरवी तरी मी मूर्ख, ही आपल्याला देखील ओवी लागू आहे. माऊली म्हणतात, एरवी मी मूर्ख. मूर्ख म्हणजे याचा अर्थ ज्यांचा IQ बुद्धी गुणांक 90च्या खाली असं घेऊ नका. मूर्ख म्हणजे अध्यात्मात मूर्ख म्हणजे अज्ञानी. अहो, समाधीविषयी बोलायचं सोपं नाही हो. कोण बोललंय? ध्यानावर फार कमी लोक फार थोड्या शब्दात बोललेत. सोपं आहे ध्यान धारणा आणि समाधीवर जे कुठे नाही ते प्रकट करणं. अनुभव आले असतील तर तुम्ही प्रकट करू शकतात, ते शब्दामध्ये येतील असं नाही. ओशो स्वतः म्हणतात की जो महान विद्वान होऊन गेला की जे सांगायला पाहिजे ते कदाचित येणारच नाही, दुसरंच सांगितले जातं. आणि नाही सांगायला पाहिजे ते आधी सांगत आहेत, सांगायला येतं. कसं सांगावं याला अज्ञान म्हणतात. शंकराचार्य म्हणतात, मग खसखसी एवढं फक्त मला मिळालंय, प्रचंड अजून राहिलंय. एरवी तरी मी मूर्ख. तरी माऊलीनी एवढं प्रचंड भांडार बाहेर आणलं आणि कळस चढवला मोदीजी महाराजांनी, बाप्पासाहेबांनी. पाया आणि मुहूर्त मेढ घातली माऊलींनी. कळस झाले ते 2, कारण सायन्स यांनी आणलं. आणि अनेक गर्भितार्थ जे माऊलींनी तसेच ठेवले, विस्तारित केले. म्हणून विश्वावरते यांचे उपकार आहेत हे पहिल्यांदा मान्य करावं लागणार आहे. आणि आपण याची मुहूर्तमेढ करतोय याचा विस्तार करण्याची. म्हणजे सोपं काहीच नाही, सोपं काही समजू नका. भविष्य याचा मागोवा नक्की घेईल. एरवी तरी मी मूर्ख, जरी जहाला अविवेक. माऊली म्हणतात तसा मी अज्ञानी आहे. त्यामुळे धारणा ध्यान आणि समाधीचे अनुभव जे कोणी सांगितले नाही ते सांगत असताना शब्द फेकण्यामध्ये काही चूक झाली, लक्षात घ्या. जरी अविवेक झाला, थोडी प्रज्ञामधून मन जर बाहेर आलं आणि शब्दांचे अर्थ जर नाही जुळले, काय होणार? अविवेक होईल माझ्यातनं. तरी संतांच्या कृपेच्या दीपाने सोज्वळ झालो आहे. एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेक, तरी संत कृपा दीपक सोज्वल असे. पण संतांच्या कृपा आहेत. समोर जे बसलेले होते ना, त्यांनाही म्हटलंय संत, दुसऱ्यांनाही म्हटलं आणि श्रीगुरूंना तर प्रथम म्हटलंय. यांच्या सदिच्छा आहेत माझ्या पाठीमागे, यांची किरणं माझ्या पाठराखण करतायत आणि सद्गुरू तर उभे आहेत. आणि त्या जोरावर अंधकारामध्ये देखील मी दिवा नक्की लावेल, नक्की लावेल. काय भाषा आहे माऊलींची. लोहाचे कणक होये, हे सामर्थ्य परिसीची आहे. कामृत ही जीवित लाहे, अमृत सिद्धी. लोहाचे कणक होय, लोखंडाचं सोनं होत असतं.
मी लोखंड आहे, पण माझं सोनं करण्याची कमैया माझ्या गुरुमध्ये आहे. खरंच सांगा बरं, मी नेहमी म्हणत असतो, कुठल्या तरी खेड्यातले आम्ही, इंदोरचे मोदीजी महाराज, निवळी खुर्द तालुका जिंतूर जिल्हा परभणीचा मी, कुठेतरी सेलूला शिक्षण घेतलेलं, औरंगाबादला आलेलो, राठोड कन्नडचा एका पानपट्टीवाल्याचा मुलगा, तो औरंगाबादला येतो, शेखर पुण्याचा, अर्थार्थी संबंध नाही. आणि बाप्पासाहेब औरंगाबादला येऊन शोधतात. मोदीजी महाराज म्हणतात, तरुण पोरं येतील, तयार करून घ्या, महाराष्ट्रात जा, इथे थांबू नको. काशीहून हाकललं त्यांना. ते म्हणले, महाराज इंदोरला येतो मी, नाही यायचं, जा महाराष्ट्रात, फार मोठं कार्य होणार आहे जगातमध्ये, पोरं येतील, तयार करून घे. त्यांच्या सॅटेलाईटवर आम्ही दिसतोय 10 वर्षापूर्वी. कोणाचं सामर्थ्य आहे आणि काय आम्ही काय वाचलंय हो. बाप्पासाहेबांकडे गेल्यानंतर बाप्पासाहेब मला सांगितलं, सोमानीनी खूप वाचन केलं, BA फर्स्ट इयरला होतो आणि वाचन खूप केलं. बाप्पासाहेब म्हणाले, ह्या देशामध्ये 86 लाख पंडित आहेत आणि काही रडले असतील की वेदांत सगळं घोकून पाठ केलेलं आहे, आता पाठ करायचं काही शिल्लक नाही. जर पाठांतर करून, जर प्रवचन करून ह्या देशाचं भलं झालं असतं तर हा देश असा दरिद्री का झाला असता. आणि हा तर मुलगा आहे, याने किती वाचलं असेल, बरोबर आहे. काय वाचन असेल त्यावेळेस. महापंडित बसलेले इथे देशामध्ये. पण लोहाचे कणक होये, हे सामर्थ्य परिसीची आहे. पण परीस जर भेटला लोखंडाला तर सोनं होतं बरं. म्हणून ते म्हणे, मी लोखंड आहे, खरंय मी मूर्ख आहे, मी अज्ञानी आहे, मी अपराध करतोय, पण मला परीस माझे श्रीगुरु आहेत, माझं सोनं होणार आहे, फिकीर करू नका. कारण समोरच्या श्रोत्यांना वाटू नये म्हणून पहिलं भाषण माझं झालं होतं बाप्पासाहेब गेल्यानंतर. ते मी नंतरही देत गेलो. चिंता करू नका, सोमाणी देऊ शकेल की नाही, भरोसा ठेवा माऊलीवर, बाप्पासाहेबावर, मोदीजी महाराजांवर. कमी पडला सोमाणी अजून कोणी पाठवतील, कशाला चिंता करता. चिंता चालायची करा. किसमे क्या दम है याची चिंता करू नका. ज्या प्रभूंनी हे सगळं निर्माण केलं तो करील ना, त्याची चिंता का करता. लोहाचे कणक होये, हे सामर्थ्य परिसीची आहे, का अमृत ही जीवितला आहे, अमृत सिद्धी. मेलेल्या देहातही जीव परत येतो, परंतु ही सिद्धी अमृतात आहे किंवा हे अमृत सिद्धी सामर्थ्य आहे. एखादा माणूस मेलेला असेल त्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य देखील अमृत सिंधूमध्ये असतं. मेलेल्या माणसात स्फुल्लिंग पेटवण्याचं काम श्रीगुरूंचं असतं. मात्र याचा अर्थ सगळे मेले तर करतात असं नाही. कन्फ्युजन थोडंसं टाळावं. कोणाला वाटतं आम्ही अध्यात्मात आल्यानंतर 3-4 गोष्टी होताच कामा नये. पहिली गोष्ट काय होऊ नये, पहिली गोष्ट असं वाटतं की आमच्या जीवनात विरुद्ध काहीच होऊ नये, ईश्वराने कुठलंही आम्हाला भोग देऊ नयेत, भोगायला दुःख देऊ नये, पहिलं वाटायला लागतं. आणि किंबहुना काही लोक त्याच्यासाठी आलेले असतात, काही मागण्यासाठी आलेले असतात, काही दुःख निवारणार्थ आलेले असतात, काही आरोग्याकरता आलेले असतात.
वाटतं ईश्वराने हे दिलं पाहिजे. एक फॉरेनचे इमर्सन होऊन गेले. इमर्सननी असं म्हटलं, लोक ईश्वराकडे जातात, एकाच वाक्यात सांगायचं ते का जातात, तर त्याचं वाक्य असं आहे, त्यांनी सांगितलंय की लोकांना वाटतं ईश्वराने कायदा बदलावा स्वतःचा. प्रत्येक माणूस याच्याकरता जातो की त्यांनी आपले कायदे बदलावेत. हे सगळे कायदे मूर्खपणाचे आहेत. मला दुःख द्यायला, कारण कर्मभोग आम्हाला भोगायचा नाही. ईश्वरीय कायदा आहे, कर्मभोग तुम्ही भोगले पाहिजे, मागच्या जन्मीचे असो या जन्मीचे असो. आपल्याला वाटतं नाही ईश्वरा तू कायदा बदल, माहीत नाही आम्हाला. आमच्या जन्मात पोरग नाही, नाही ईश्वरा तू कायदा बदल पण पोरग दे. पास व्हायचं नसेल, तू कायदा बदल, माहीत नाही पास झालो पाहिजे. प्रत्येक एकाच वाक्यात कायदा बदलण्याकरता लोकांची खटपट आहे. ईश्वराने सगळे कायदे बदलावे. एका वाक्यात फार सुंदर मला ते आवडलं. कायदे बदलायला निघालेत म्हणले लोक. पण मृत माणूस जिवंत एखाद्या वेळेस झटका आला तो ती रामदासांनी किती केले. एक जीवनामध्ये नाही करायचं. ईश्वराला आवडत नाही, ईश्वराला आवडत नाही. त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स तुम्ही जास्त केला तर तुमच्या सामर्थ्याचं पाणीपत केल्याशिवाय राहत नाही तो. एकाला तुम्ही द्याल, दोनला द्याल, चारला द्याल, सारखे इंटरफिअरन्स जर तुमचे असतील. सध्याच्या एकही साधू संताला हे समजत नाही. कुठल्याही धर्माच्या साधूला ही गोष्ट अजून कळाली नाही की खैरात विनाकारण वाटायची नाही. काही जर तुम्ही देत गेले संसाराच्या वस्तू, मंत्र, तंत्र, यंत्र, दोरे, गंडे, हे धन संपायला वेळ लागत नाही, किंबहुना ईश्वर संपवून टाकतो. कारण त्याला आवडत नाही इंटरफिअर केलेला. नो इंटरफिअरन्स. एखाद्या वेळेस तो अलाउड करतो, नव्हे त्याची इच्छा असते हे व्हावं त्याच वेळेस. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, एखादा शिष्य फार विश्वाकरता कमी आहे, जगाकरता कमी येणार आहे, त्याच वेळेस एखाद्या वेळेस इंटरफिअर करावा, एरवी नाही, एरवी नाही. सारखं जर तुम्ही करू लागाल केव्हाच संपून जाल. सध्याचे महाराज असेच आहेत. केव्हाही हात असा, केव्हाही काय आता बोलू नाही, न बोललेलं बरं. मान मिळतो, सन्मान मिळतो, पादपूजा मिळते, हार मिळतात. चीप झालंय सगळं. पण हे होता कामा नये. बापासाहेब म्हणायचे, किती खर्च करावा, समुद्र जवळ असावा आणि 4 घागरी कोणी नेले तर हरकत नाही, पण मुळात 1.5 बोटली पाणी असेल, एखादी बाटलीभर पाणी असेल आणि लोक घागरी घेऊन आले, काय पुरणार आहे. म्हणून सिद्ध संत केव्हाही इंटरफिअर करत नाहीत, नाही करत. रामकृष्ण परमहंसाला कॅन्सर झाला, जखमेमध्ये आळ्या पडल्या होत्या. राणी रासमतीचे जावई माथुरबाबू शिष्य होते. बंगालची राणी रासमती, तिचे जावई माथुरबाबू, ते म्हणाले, गुरुजी एवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य, तुम्ही जा म्हणलं तर जाणार नाही का जखम. हो म्हणले, आत्ता जाईल. ते किडी मारू देत नव्हते. अहिंसा परमो धर्मा, काही करत नाहीत म्हणले, मला राहू द्या बिचारे, मरून जातील. अहिंसा परमो धर्मा. बरं म्हणले, मग
मग जाणार तर तुम्ही मनानच जा. का असं समजता? भगवती जगदंबेला काही कळत नाही? कालीमातेला तिला माहीत नाही का की मला कॅन्सर झालेला आहे किंवा हा रोग झालेला आहे? इतक्यावर ती जर ठेवू इच्छित असेल, तिची काही योजना असेल त्याच्या पाठीमागे, मी काय इंटरफिअर करू की देवाला काही कळत नाही आणि म्हणून आपण सांगावं देवा हे तू घालव? हा इंटरफिअरन्स आहे. मला ते वाक्य फार आवडलं. म्हणून अनेक साधक ज्यावेळेस माझ्याकडे येतात, मला काय इंटरफिअर करावं हे सांगा. लाईन बदललेली आपली. हे करा. तुम्ही कुठल्याही गुरुकडे जाऊन काही जर मागाल ना, ईश्वराला नाही रुचणार, हे तुम्हाला आज सांगतो. नाही आवडत. भिकारी भक्त ईश्वराला नाही आवडत. अनेक लोक आपल्याकडे येतात, ठीक आहे सोमानी काही देत नाहीत ना मंत्र, बाप्पासाहेब तरी द्यायचे, आम्ही तर तेही बंद केलं. चुकून बाप्पासाहेब आम्हाला द्यायचे. सोमानी महामृत्युंजय जप कर, आम्ही नाही दिलंय. फार कटाक्षाने विज्ञान पाळावं लागतं. नाही करायचं. ईश्वराला कळतंय ना. आम्ही एवढं मागतो, ईश्वरा रस्ता काढायचा असेल काढ संकटातनं, नाही काढायचा काढू नको, अजून 2 संकट दे, आमची तयारी झेलायची. काढायचं असलं तर काढ, नाही काढायचं काढू नको. काढ म्हणलं की तुम्ही संपले. मागितलं की ईश्वर तुम्हाला विभक्त करतो. रामकृष्णांचं उदाहरण आहे. विवेकानंदांचं फार गरिबी. वडील वारले, वकील होते वडील. वारले, काही प्रॉपर्टी नव्हती, खाण्यापिण्याची आबाळ झाली. आईलाही खायला अन्न नाही, यांनाही खायला अन्न नाही. आणि रामकृष्णांचा संबंध आला. रामकृष्णांकडे विवेकानंद गेल्यानंतर पहिल्यांदा विवेकानंदाला पाहून रामकृष्ण म्हणाले, अरे किती वाट पाहत होतो तुझी. ठीक आहे म्हणले, ये तू साधनेत. ते म्हणाले, पण माझी खाण्याची भ्रांत आहे, काय करू मी? अन्न नाही घरी खायला. माग म्हणे, माग जगदंबेला माग. विवेकानंद गेले, कालीमातेसमोर उभा राहिले. कालीमाता गेले, अगदी भावविभोर अवस्थेमध्ये झाले. बाहेर आले. मागितलंस? काय मागायचं होतं? गेले मागायला आणि अशा स्थितीत आले, काय मागायचं होतं? अरे तू मागणार होतास ना नरेंद्रा, उद्या मागतो. पुन्हा गेले. दुसऱ्या दिवशी ही स्थिती. 3 दिवस लागोपाठ गेले आणि म्हणाले, काय मागू? मागू शकलो नाही, मागू वाटत नाही हो. रामकृष्णांचं उत्तर महत्वाचं आहे. विवेकानंदा म्हणजे नरेंद्रा, तू जर मागितलं असतं तर मी तुला त्याच दिवशी काढून टाकलं असतं माझा शिष्य म्हणून. वाक्य काय? तू जर मागितलं असतं तर तुला मी काढून टाकलं असतं शिष्य म्हणून. तू पास झालास. मागितलं नाहीस, तू पास झाला. किती अवघड आहे. सोमाणी देत नाही, दुसरे गुरु देतील, तिसरे गुरु देतील, चौथे गुरु देतील, मंत्र द्या, तंत्र द्या, दोरी द्या, गंडे द्या. आपली शक्तीचं खच्चीकरण होतं हे लक्षात घ्या. प्रभूला नाही आवडत. त्यांनी स्पष्ट म्हटलंय 12व्या अध्यायात, मागू नका, बोंब मारू नका नाही दिलं तर. काय ओवे आहेत. 12वा अध्याय येईल त्यावेळेस पुन्हा बोलू. नाही मागायचं. मागितलं की संपलोत आपण. ती शक्ती जी अनुभव तुम्हाला देते ना, आणि तुम्ही कुठेतरी जाऊन काही मागितलं,
किती शक्ती तुम्हाला त्या स्टेजवर ठेवत नाही, तुमचं खच्चीकरण करते, डोकं बिघडवते. म्हणून केव्हाही श्री गुरु देतात हे खोटं आहे, नाही देत. वेळ यावी लागते, तशी स्थिती यावी लागते. आली आली न आली. माझी बहीण जात असताना, जगदीश जात असताना मी शक्तीचा उपयोग केला, फेल झालो. शेखरनी बोलावलं पुण्याला, बहिणीला सुखाडे मरू द्या, चुकूनही शक्तीचा वापर करू नका. तुम्हाला वाटत असेल ना मी मरू द्या म्हणलो, पाप मला लागू द्या. इथून पुढे शक्तीचा वापर होता कामा नये, खुशाल मरू द्या. सगळे गेलेले आहेत, आपण वाचवण्यासाठी कोणाच्या बसलेलो नाही आहेत. काय वाक्य आहेत. म्हणून बोलावलं, म्हणले शक्तीचा उपयोग करू नका. फारच बारकावा आहे, पण टॅलेंट पाहिजे, बुद्धी पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांनी अशा फालतू शक्तींचा वापर केला त्यांचा मृत्यू देखील चांगला होत नाही, भलेही तो साधू संत असो, नाही होत. ज्यांनी सायन्सच्या नियमांचं, प्रभूच्या नियमांचं उल्लंघन केलं, फार चांगली स्थिती नसते, हे तुम्हाला आधी सांगतो. म्हणून माझ्या पाठीमागे ते म्हणतात, म्हणून मला गुरु असे मिळालेत, मी जरी मृतदेहासारखा असेल ह्या क्षेत्रामध्ये तरी फुंकर मारणारे श्री गुरु आहेत माझ्या पाठीमागे, मला चिंता नाही. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया अतिभारती, एत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, अनादि सिद्ध सरस्वती जर देहात बुद्धीत प्रगटेल तर मुक्याच्या वाणीतही ती येईल. पंगू गिरिलंगे आहे ना, मुकम करोति वाचालम, पंगू लंघयते गिरिम. मुक्याला वाचा येईल आणि पंगू माणूस. नरसिंह मेहता गुजरातचे महान संत होऊन गेले. लहानपणी अतिशय बुद्धू नव्हे, बोलताच येत नव्हतं. वय वर्ष 5 झालं तरी बोलता येत नव्हतं. आजीला फार काळजी, आईवडिलांना असते, पण ज्यांना आजी आहे ना ती जरा जास्त काळजी करते. आताच्या आज्या नाही, पूर्वी आजीला फार काळजी. आजी काय करायची, कुठलाही महाराज दिसला त्यांच्याकडे न्यायची. बाळ बोलत नाही हो, मठ्ठ आहे, 5 वर्ष झाले शब्दही याला बोलता येत नाही, काहीतरी द्या. एके दिवशी गावामध्ये एक सिद्ध पुरुष आले, त्यांच्यावर काही शिष्य होते. त्यांच्या चरणावर नेलं आजीनी. महाराज हा बोलत नाही हो, एकही शब्द, 5-6 वर्षाचा झालाय. महाराजांनी फक्त एक अंगारा दिला, हात ठेवला, जा बोलू लागेल. दुसऱ्याच दिवशी तो बोलायला लागला, थोडा 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 बोलत. नरसिंह मेहता काय झाले मला सांगायची गरज नाही की ते महान संत झाले. अरे ज्यांच्या सामर्थ्याच्या जोरावर बोलता येत नसेल तर वाणी प्रगट होऊ शकते आणि सरस्वती बुद्धीमध्ये प्रगट होऊ शकते. हे सामर्थ्य श्री गुरूंचं असतं. प्रगट होण्यामध्ये केवळ अतींद्रिय देवात्म शक्तीचा प्रभाव आहे, यात नवलती काय. अंगठे बहादर संत जनाबाई काय होती हो. जनाबाई नामदेवाच्या इथे असणारी मोलकरीण, गंगाखेड, परभणी जिल्हा. गोवऱ्यात थापणारी निरीक्षर, पण तिच्या अभंगाचे अर्थ तुम्ही सांगावेत.
निरीक्षर भक्त आहे. निरीक्षर भक्त प्रज्ञावान होतो. बाप्पासाहेबांनी आपल्या अभंगात लिहिलंय, निरीक्षर भक्त होतो प्रज्ञावान, होते अर्थज्ञान अनुभवे. निरीक्षर भक्त होतो प्रज्ञावान, अंगठे बहादर जरी असेल तरी प्रज्ञावान होईल. होते अर्थज्ञान अनुभवे. अनुभव आला की अर्थ आपोआप कळतात. आपल्याला अनुभव आले की अर्थ कळतात. उद्या लाईट प्रकाश काय असतो याचं पुस्तक तुम्ही जरी नाही वाचलं आणि तुम्ही प्रकाश पाहिला, सांगू शकाल की नाही पुस्तक न वाचता प्रकाश काय असतो? ठीक आहे, भाषा तुमची असेल, पांढरा रंग असतो, उष्णता असते, काही सांगाल की नाही? न वाचताही सांगू शकाल की नाही? अर्थज्ञान कशाने होतं? अनुभवाने. परभणी कशी आहे? परभणीचं रेल्वे स्टेशन कसं आहे तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला विचारलं, नाही पुस्तक पाहू, मागाल का पुस्तक? काही गरज नाही, सांगायला लागाल. कर्मयोग काय? कर्मयोगाचे सगळ्यांचे अर्थ चुकलेले आहेत, पण तुम्ही नक्की सांगाल, कारण अनुभव आहे आपल्याला. अनादि सिद्ध सरस्वती जर देहात बुद्धीत प्रगटेल, माता सरस्वती माता शारदा जर बुद्धीमध्ये प्रगटली तर मुका देखील बोलायला लागेल. आणि निरीक्षर भक्त असेल तरी अतेंद्रिय शक्तीचा प्रभाव, गुरुशक्तीचा अतेंद्रिय शक्तीचा असा राहील की त्याच्यामध्ये शक्ती येईल सर्व सांगण्याची. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, आणि माझ्यामध्ये घडलंय असं त्यांनी म्हटलंय. होय, म्हणजे मी माता शारदेचा देखील पुत्र आहे, चिंता करू नका. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया अतिभारती, एत वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई. वस्तू सामर्थ्य शक्ती. कुठलीही वस्तू निर्माण करण्याचं सामर्थ्य देवात्म शक्तीमध्ये निर्माण होतं, चिंता करू नका म्हणतात. नवल नाही का जया ते कामधेनु माये, का जया ते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे. काय गोड आहे ओवी. अरे ज्या बालकाला कामधेनु आई मिळाली असेल त्या बालकाला अप्राप्य काय, मिळू शकत नाही असं काय? कामधेनु गाय माहिती आहे तुम्हाला? इंद्रपुरीमध्ये कामधेनु गाय होती आणि भगवान वशिष्ठांना ती देऊन टाकली इंद्राने, कामधेनु गाय. कामधेनु गायीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जे मागाल ते प्रगट होतं. दुष्काळ पडला त्या काळात, आणि दुष्काळ पडल्यामुळे कामधेनु गाय इंद्राने देऊन टाकली वशिष्ठ आश्रमाला. वशिष्ठांच्या आश्रमात काहीच कमी नव्हतं. एकदा 10,000 फौज घेऊन विश्वामित्र राजा होते त्यावेळेस, राजे विश्वामित्र आले. दुष्काळ, खायला अन्न नाही अशा परिस्थितीत कुठंतरी जात होते, आले. स्वारी केली असेल कुठे, आश्रमात आले. कोणाचा आश्रम आहे म्हणले? महाराज वशिष्ठांचा. आले, दर्शन घेतलं वशिष्ठांचं विश्वामित्रांनी. महाराज या होते. महाराज भूक लागली. त्यांना वाटलं काय मिळणार आहे इथे, कारण आपल्याच राज्यात अन्न नाही तर यांच्याकडे काय. ठीक आहे म्हणले, स्नान करून या, तोपर्यंत मी व्यवस्था करतो. राजा म्हणाला, बापरे, 10,000 लोक, दुष्काळ आहे, अन्न आपल्या राज्यात देखील नाही आणि व्यवस्था करतो म्हणतात एका घंट्यात. गेले आणि पाहिलं, आल्यानंतर चौरंग, सोन्याची ताट पाट. फक्त माता अरुंधतीने विनंती केली गाईच्या समोर जाऊन, कामधेनु पुढे आलेले आहेत,
अन्न तयार कर, 56 भोग मिठाया, 56, आणि ताट पाट रांगोळ्या, काय प्रचंड सगळं. विश्वामित्राचे डोळेच चमकले. बाप रे, काहीतरी सिद्धी आहे. काय म्हणून विचारलं, कुठून आणले? ते म्हणाले कामधेनू मातेचं सामर्थ्य आहे. लबाड बोलायचं नाही, अरुंधती म्हणाली. राजाने विचार केला, जेवत असताना ही कामधेनू न्यावीच, आणि नाही दिली या ऋषीनं तर युद्ध करावं. बस सांगितलं जाताना, महाराज कामधेनू गाय देऊन टाका, राज्याचे लोक मरायलेत म्हणले उपाशी. वशिष्ठ म्हणाले कामधेनू देता येणार नाही, मी घेऊन जाईल म्हणले, आणि युद्ध छिडलेलं आहे वशिष्ठांशी. विश्वामित्र वशिष्ठ युद्ध प्रचंड झालेलं आहे, आणि विश्वामित्र हारलेले आहेत. कामधेनू गायीतनं हजारो सैनिक निर्माण झाले, सैन्याला सैन्य भिडलं, आणि वशिष्ठ विश्वामित्राशी भिडले. याला म्हणतात कामधेनू गाय. जो मागोंगे वो मिलेगा. पण मला कामधेनू गाय जर माझी मिळालेली असेल तर त्या पुत्राला काय कमी आहे, कुठेही टक्कर घेऊ शकतो, पण तेवढी श्रद्धा पाहिजे. काल पुन्हा श्रद्धेचा विषय आला. प्रेम वस्तूवर असतं, संसाराच्या विषयावर असू शकतं. श्रद्धा गुरुपासून सुरुवात होते, त्याच्यामध्ये विश्वास आणि प्रेम प्लस असतं. काल बोललो होतो, प्रेम प्लस विश्वास म्हणजे श्रद्धा. प्रेम ज्यावेळेस धोधो वाहतं त्यावेळेस श्रद्धा होते. अफाट प्रेम, त्याच्यामध्ये समर्पण असतं, त्याग असतो, करुणा असते. सगळं सांगायची गरज नाही. श्रद्धा येते, गुरुपासून श्रद्धा सुरू होते, आणि भक्तीचं रूपांतर देवामध्ये होतं. श्रद्धा टू भक्ती, आध्यात्मिक मार्ग. प्रेम, पण पहिल्यांदा प्रेम सगळ्या वस्तूंमध्ये, विषयांमध्ये, व्यक्तींमध्ये निर्माण झालं पाहिजे. त्याशिवाय श्रद्धा रूपच घेऊ शकत नाही, आकार घेऊ शकत नाही. आम्ही घरात कोणावर प्रेम करीत नसूत, बाहेर करीत नसूत, श्रद्धा कधी निर्माण होणार नाही. श्रद्धा नाही होणार ती. घेत राहू मधून मधून विषय. कामधेनू आई ज्याला मिळालेली आहे त्याला काय कमी, म्हणून गीतेचा उघड अर्थ करण्यास मी तयार झालो आहे, कारण माझ्या मागे कामधेनू गाय. अल्लाउद्दीनचा चिराग मला मिळालेला आहे. खरं म्हणजे त्या काळात नसल बरं का ते वाक्य, नाही तर ओवी आली असती, अल्लाउद्दीनचा चिराग. तरी न्यूनते पुरते, म्हणून भगवद्गीता सांगण्याचा मला मोह झालेला आहे. तरी न्यूनते पुरते, अधिक ते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनवित असे. तरी न्यूनते पुरते. वा, माझ्या सांगण्यात काही उणीव जर राहिली, इतकं करू नये, तर तुम्ही सांभाळून घ्या. काय वाक्य आहेत. तुम्हाला वाटलं असेल की मी कमी पडलो एखाद्या याच्यामध्ये, तुम्ही पूर्ण करून घ्या स्वतःच्या याच्यावर, आणि अधिक असेल तर सोडून द्या. तुम्हाला वाटलं डायजेस्ट होणार नाही, पोट फुगलंय, फारच कठीण सांगितलं तर सोडून द्या. किंवा एक्सेस सांगितलं, एक्स्ट्रा सांगितलं, गरज नसताना जास्त सांगितलं, असं वाटलं, सोडून द्या. अशी आपणास मी विनंती करीत आहे, श्रोत्यांना आणि सर्वांना माऊली विनंती करते. हे शब्दभांडार जास्त झालं सोडून द्या, कमी झालं धकून घ्या. आपलं तसं नसतं बरं का. जेवत असताना कमी पडलं धकून घ्या म्हणतो,
पण जास्त ताटात असेल खा, सोडून द्या नाही म्हणत. बाईला फार वाईट वाटतं, एखादं सगळंच उष्ट टाकलं. पुरणपोळी केली, तिनं टाकली, अर्धी एक उष्टी टाकली, भाजी उष्टी टाकली, आमटी उष्टी टाकली, कढी उष्टी टाकली, भात उष्टा टाकला. तिला वाटतं केलेल्याचं फळ गेलं. माऊली म्हणतात नाही आवडलं तो भाग सोडून द्या. आता देईजे अवधान. माऊली आता उद्युक्त झालेली आहे, तयार व्हा, अवधान द्या, श्रोते व्हा, एक एक वाक्य अपसार करा. त्याचा अर्थ कोणी झोपू नका, कोणी डोळा लावू नका, कोणी हालचाल करू नका, कोणी इकडे तिकडे पाहू नका. एक एक शब्द माझा अपसार करा. अवधान. अवधान याच्या ह्या शब्दामध्ये ध्यान शब्द आलाय. अवधारण करा. ध्यान देऊन ऐकून मी जे शब्द फेकेल, चैतन्याच्या ज्या लहरी प्रगटतील त्याच्यामधनं त्या धारण करायला तयार व्हा. जसं माऊली मंदिरात मी म्हणलं पहा आज माऊलींचा अनुभव. पण काही लोक घेऊ शकले नाही, काही श्रद्धा कमी पडले. श्रद्धा कमी पडली की तुम्ही संपले. गुरु किरणास श्रद्धा आकर्षिते, भक्ता साह्य होते परमेश्वरी. गुरुच्या किरणांना श्रद्धा ओढते. 3 जणांची श्रद्धा कमी पडली, नुसते टकटक पाहायला लागले, उपयोग होणार नाही. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविलिया मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. पुन्हा एक रहस्य सांगतायत माऊली. आता देई जो अवधान, आता माझ्याकडे लक्ष द्यावे, पूर्ण लक्ष द्या. पण त्याची एक खुमारी आहे बरं का. ऐकणारा श्रोता जर नाही मिळाला तर वक्त्याचं पांदन वाजतं. किती मोठा वक्ता चांगला असू द्या, श्रोता जर परफेक्ट नाही मिळाला तर काहीही उपयोग होत नाही. हे माऊली प्रथमतः सांगतात. पहिली कंडिशन काय? तुम्ही बोलविलिया मी बोलेन. सगळे मढे आणून बसवले, मरायला टेकलेले माणसं, काय जोर येईल श्रोत्याला. बहिरे आणून बसले, सगळे म्हातारे येऊन बसले, डोळ्याला दिसणं, कानाला ऐकू येईन, हात उचलणं, उचलून न्यावं लागतं खाली. सांगा ज्ञानेश्वरी काय सांगणार? श्रोता कसा पाहिजे? श्रोता कसा पाहिजे? आलेलं आहे असा श्रोता पाहिजे. तुम्ही बोलविल्या, तुमची श्रद्धा जर तेवढी असेल तर मी जे माझ्या कामधेनू गाईकडून मिळवलेलं आहे, माझ्या श्रीगुरूकडून जे सामर्थ्य मिळवलेलं आहे, सरस्वती माझ्या बुद्धीत प्रगट झालेली आहे, ते बोल मी त्याच वेळेस देईल की ज्या वेळेस मला स्फूर्णा होईल, की ज्या वेळेस तुम्ही काय मला स्टिम्युलेट कराल, मला प्रेरणा द्याल. प्रेरणा श्रोते देत असतात. सगळे झोपले, कोणापुढे गावं? एखादा जरी झोपला, डोळा लागला तर मी डिस्टर्ब होऊन जातो. माऊली इथे हेच म्हणतात. माऊली हेच म्हणतात, स्पष्ट म्हणतात. तुम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये असले पाहिजे, तुम्ही श्रोते होऊन बसले पाहिजे, तर मी बोलेन, नाही तर नाही. तुम्ही बोलविलिया मी बोलेन. जिज्ञासा पाहिजे. श्रोत्याला काय पाहिजे?
जिज्ञासा पाहिजे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्माचं निरूपण करण्याची वेळ आली असताना ब्रह्मसूत्रामध्ये भगवान व्यासांनी पहिलं वाक्य टाकलंय, अथा तो. इथून पुढे ब्रह्म जिज्ञासा. जिज्ञासा तर झाली पाहिजे ना. अर्जुनाला जिज्ञासा झाली नसती तर भगवद्गीताची सुरुवात झाली नसती. म्हणून माऊली म्हणते, तुम्हाला जर जिज्ञासा नाही झाली तर भगवान शंभूचा आदेशही काही कामी येणार नाही. तुम्ही प्रेरणास्थान व्हा. एक कवयित्री आहे आणि ऐकणारे जर रस घेत असतील, गायक आहे, ऐकणारा वावा वावा करीत असेल, मुंडकी हलवीत असेल तर त्याला जोर येतो, रंगतं ते गाणं. आणि श्रोता मख्ख दगडासारखे बसलेत. समजतं की नाही तेही कळत नाही. काय बोलणार. आता देईजो अवधान, तुम्ही बोलविलिया मी बोलेन. आता माझ्याकडे लक्ष द्यावे. आपण बोलविल्यास मी बोलेन. तुमची इच्छा पाहिजे, मी बोललो पाहिजे. बोर आहे, बंद केलं पाहिजे यांनी, संपलं. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्राच्या आधाराने नाचते. आता देईजो अवधान, तुम्ही बोलविलिया मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. दारुयंत्र म्हणजे कठपुतली. या ठिकाणी कठपुतली शब्द आहे, दारुयंत्र. आणि एक अजून एका ओवीत वापरलंय, साय खड्याचे बाहुले. साय खड्याचे बाहुले, कठपुतली. ती बाहुली सूत्रधार नाचवतो तशी नाचते. तसं तुम्ही सूत्रधार आहात, तुम्ही प्रेरक आहात. इच्छा केली तर मी बोलेन. तुमच्यावर आहे. तैसा मी अनुग्रहित. मी फक्त कठपुतली आहे. तुम्ही इच्छा करा, तुम्ही सूत्र नाचवा. अरे आनंद दाखवा ना चेहऱ्यावर, नाही तर मक्क बसले. असं का तुम्ही भाषण केलं होय? अरे काय बोललोत मग? असे श्रोते मिळाले तर काय सांगणार, ज्ञानेश्वर जरी अवतरले तरी. तैसा मी अनुग्रहित, साधूचा निरूपित. ते आपला अलंकारित, भलतया परी. कळसूत्री बाहुलीप्रमाणे मी श्री गुरुकडून ईश्वरी ज्ञान योगाचा अनुग्रह मिळवलेला असून. काय छातीठोक भाषा आहे. दोन प्रकारे मी कळसूत्री, एक तर तुमच्याही हातात आहे, एक श्री गुरुच्या हातात आहे. पुन्हा कळसूत्री बाहुलीप्रमाणे मी श्री गुरुकडून अनुग्रह मिळवलेला आहे. बरं ते म्हणत नाहीत, येस मी शिष्य आहे माझ्या श्री गुरूंचा, अनुग्रहित झालेलो आहे, अनुभव घेतलेला आहे, मी कोराक नाही आहे. ईश्वरी ज्ञान योगाचा अनुग्रह मिळालेला असून तशा महायोगी साधूंची ऊर्ध्वरेता भवे साधू आज्ञा झालेला आहे, तेव्हा ते मला वाटेल तसे नटवोत. आणि मी नाचणारे कळसूत्री बाहुली सारखा. त्याचं कारण असं की माझ्या श्री गुरूंनी मला जसं नाचवतील ना तसं मी नाचणार आहे. कारण त्यांचं सामर्थ्य माझ्यात आहे आणि त्यांची आज्ञा आहे, तू नाचलं पाहिजे, ज्ञानेश्वरात ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे, म्हणून मी तयार आहे. तैसा मी अनुग्रहित, साधूचा निरूपित. ते आपला अलंकारित, भलतया परी. तव श्री गुरु म्हणते राही, हे तुझ बोलावे नलगे काही. आता ग्रंथा चित्त देई, झडकरी वेगे.